सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेचे आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा मी प्रयत्न करीन, जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेली सराव टेस्ट त्याचा निकाल पाहण्याची सुविधाही तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. चला, तुम्ही निकाल पाहतालच त्याबरोबर तुमचे पालक शिक्षक नातेवाईकही तो तुमचा निकाल पाहू शकतील. पहा, तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचा प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम पहा. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंकही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचा अनुभव घेता येईल, लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करत चला. त्याच्या लिंक मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या लिंक वेळच्या वेळी मिळतील. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांना, इतर मित्रांना, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप हा ग्रुप असतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, किंवा आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्यापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहता येतात. टेलिग्राम हा चॅनल आहे. टेलिग्रामवरती तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, आणि तासिका सुरू झालेल्या तारखेपासूनच्या सर्व लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध आहेत. त्या तुम्ही जाऊन पाहू शकता. तिथे सराव टेस्टच्या लिंक पाठवलेल्या आहेत, निकालाच्या लिंक पाठवलेल्या आहेत, PDFच्या लिंक पाठवलेल्या आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये 5वी नवोदयसाठी आणि सैनिकी स्कूलसाठी विचारणा केली असता महाराष्ट्रामध्ये आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले. परंतु आम्ही या सर्व वरती मात करून तुमच्यासाठी हा अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करत आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आमच्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती, शैक्षणिक साहित्य मिळेल, अभ्यास होईल आणि विद्यार्थी आपले नवोदयला लागतील. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. पहा, आपण भाषा विषयाच्या किंवा नवोदयाच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो, आणि ते केलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, त्यातून आपण अभ्यास करतो, परंतु त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उत्तरांचाच अभ्यास करता येतो. आणि असं जाणवलं की ते 50 ते 60 उत्तरे आपल्याला भाषा विषयात पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200+ PDF स्वरूपातील उत्तरे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री. चला, मी सोमीनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 174 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 174 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा, आपल्याला भाषा विषयासाठी 20 प्रश्न येणार आहेत. प्रश्न क्रमांक 61 ते 80, 4 उत्तरे, प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न, आणि ते 20 प्रश्न असणारे आपल्याला 25 गुणासाठी, आणि ते पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवा, परत सोडवा, जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो.
चला उत्तरा क्रमांक 174 तुमच्यासाठी स्क्रीनवर उत्तरा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उत्तरावरील कोणता प्रश्न आपला चुकणार नाही. उत्तरा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला उत्तरा वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. प्रशांत सानप, कृष्णा खाडे, वैष्णवी सोनवणे, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे वाचून झालंय. तुमचं अभिनंदन. पहा अगदी छान, अगदी कमी वेळामध्ये उत्तरा वाचला तुम्ही. तुमच्या वाचनाची गती अगदी योग्य. सार्थक कटके अभिनंदन, तुझे वाचून झालंय. उमेर अभिनंदन. उमेर अगदी प्रामाणिकपणे आता अभ्यास करायला लागलाय. जसं जसं आपल्या शाळेत रोज तसं तसं त्याचा अभ्यासाची गती वाढत चालली. अक्षता सानप, आरती प्रीती सोनल अभिनंदन, तुम्ही उत्तरा वाचलाय. चला मी उत्तरा वाचून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचा उत्तरा वाचून झाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी मी उत्तरा वाचतो, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. नंदन अभिनंदन तुझं. चला उत्तरा क्रमांक 174. मानवी डोळ्याच्या पापण्यांची हालचाल वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी असते. आपण जेव्हा सावध असतो तेव्हा पापण्याची हालचाल किंवा उघडझाप कमी होते. वाचन करताना 1 मिनिटात सुमारे 6 वेळा पापण्यांची उघडझाप होत असते. दुसऱ्याशी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा अनेकदा आपण 2 पेक्षा जास्त वेळा पापण्याची उघडझाप करतो. वाहन चालक जेव्हा शहरामध्ये रस्त्यावरून वाहन चालवत असतो तेव्हा त्याची पापण्याची उघडझाप कमी होते. त्या तुलनेत हम रस्त्यावरून वाहन चालवताना मात्र वाहन चालकाच्या पापण्याची हालचाल जास्त वेळा होते. व्यक्ती ज्यावेळी खूप कंटाळलेला असतो तेव्हा पापण्याची उघडझाप कमी वेळा होते. आणि शास्त्रज्ञांनी असे आढळून आले आहे की पापण्याच्या उघडझापीचा वेग आणि कालावधी आपण करत असलेल्या कामानुसार बदलत असतो. माणूस दर 5 सेकंदांनी पापण्याची उघडझाप करत असतो. आपण दररोज 16 तास जागे असतो. असे जर मानले तर दिवसातून आपण 11,500 वेळा पापण्याची उघडझाप करतो आणि एका वर्षात सुमारे 4.2 दशलक्ष वेळा ही हालचाल होते. पहा, आपल्या डोळ्याची पापण्या आपल्या डोळ्याचं संरक्षण करतात. धुळीपासून, सूर्यकिरणापासून किंवा प्रकाशापासून आपल्या पापण्या आपल्या डोळ्यांचं रक्षण करतात. त्यावरती एक पाण्यासारखा पातळसा पदार्थ असतो आणि त्याच्यामध्ये आपला डोळा सुरक्षित, कवटीच्या आतमध्ये खोबणीमध्ये आपला डोळा एकदम सुरक्षित असतो आणि आपल्या पापण्या आपलं त्याचं रक्षण करत असतात डोळ्याचं. चला यावरती आधारित 5 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. उत्तरा सोपा आणि प्रश्न त्यावरून अगदी सोपे. बघू किती जणाला पैकीचे पैकी गुण घेता येतात. तुमच्यासाठी प्रश्न पहिला पहा. आपण काय करत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होते?
आपण काय करत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होते? याचं उत्तर उतार्यामध्ये ओळ क्रमांक शोधून मला टाका आणि उत्तरही टाका. पर्याय वाचन करतो त्यावेळेस पापण्याची हालचाल कमी होते. पर्याय बी सावध असतो त्यावेळेस पापण्याची हालचाल कमी होते. पर्याय सी वाहन चालवत असतो त्यावेळेस पापण्याची हालचाल कमी होते. की पर्याय डी दुसऱ्याशी बोलत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होते? पहा योग्य उत्तर ओळ क्रमांक शोधून टाका. ओळ क्रमांक 1 आणि 2 मध्ये वैष्णवी तू 5 नंबर म्हणते. 5 नंबरचं ओळ फक्त ड्रायव्हर साठी आहे. यांनी आपण काय करत असतो? आपण म्हणजे सर्वजण. पहा वैष्णवीची ओळ क्रमांक चुकली आहे. यशस्वी भवर बी उत्तर. सार्थक खटके सी उत्तर. यशस्वी भवर मध्ये फर्स्ट सेकंड लाईन. अभिनंदन यशस्वी. यशस्वीला सगळ्यात आधी ओळ नंबर सापडली. प्रशांत चौथी आणि 5वी ओळ म्हणतोय ती चुकीची आहे. ती ड्रायव्हर बद्दल आहे, फक्त गाडी चालवणारा बद्दल आहे. अक्षरा सानप बी उत्तर. श्रेया चौरे बी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. पहा वाहन चालवत असताना पापण्याची हालचाल कमी होते. हे उत्तर तुम्हाला बरोबर वाटते का? पहा जर पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, तुम्ही पहिली आणि दुसरी ओळ वाचली आणि पर्यायातील पर्याय वाचले तर तुम्हाला लगेच कळल. पर्याय वाचन करतो. पर्याय बी सावध असतो. पर्याय सी वाहन चालवत असतो आणि पर्याय डी दुसऱ्याशी बोलत असतो. आपण काय करत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होते? याचं उत्तर टाका. नंदन म्हणतोय दुसरी ओळ. अभिनंदन, खूप छान. प्रशांत पहा वाक्य पहा, आपण काय करत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होते. दुसरी ओळ वाचून पहा प्रशांत. तू पण जसं तुम्हाला म्हणतोय चौथी ओळ वाचून बघा, तसं तू दुसरी ओळ पहिली आणि दुसरी ओळ वाचून बघ, तुलाही कळल. वैष्णवी सोनवणे बी उत्तर. आरती प्रीती सोनल बी उत्तर. महेश सानप असावळी सानप बी उत्तर. चला इथं काही जणांची गफलत झाली बा. काही जणांनी सी दिलंय. वाहन चालवत असताना पापण्याची हालचाल कमी होते. हे उत्तर चुकीचं आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. सी उत्तर अगदी चुकीचं. प्रशांत वैष्णवीने सुरुवातीला टाकलं होतं, सार्थकने टाकलं होतं. तुमच्या तिघाचंही ते उत्तर चुकीचं आहे. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. निश्चित शिका करू नका. टाकामाका बघायसाठी आपण लाईव्ह येत नाहीत, उत्तर देण्यासाठी येतो. आपल्या बुद्धीचा कस लावण्यासाठी येतो आणि आपल्या मेंदूचा विकास होईल जर आपण उत्तर टाकले तर. नाहीतर त्या मेंदूचा वापरच नाही व्हायचा, गंजून जाईल, त्याच्यावर थर चढल. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. आपण काय करत असतो तेव्हा पापण्याची हालचाल कमी होती? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पहा पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे, आपण जेव्हा सावध असतो तेव्हा पापण्यांची हालचाल आणि उघडझाप कमी होते. पहिली आणि दुसरी ओळ. ज्यांनी बी उत्तर दिलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. उमेर अत्तार बी उत्तर. अभिनंदन उमेर. माझं ऐकून नाही टाकलं, तुझ्या मनाने टाकलं का वाचून टाकलं? चला बी उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं सर्वांचंच बरोबर, 2-3 जण सोडतात. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. पापण्याच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो? पापण्यांच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो? याचंही उत्तर उतार्यामध्ये आहे. पर्याय आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो. पर्याय ए आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो. पर्याय बी हवामानानुसार बदलतो. म्हणजे आपल्या आजूबाजूचा हवामान जसं असेल, उष्ण, दमट, दाट, धुकं, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, त्याप्रमाणे. पर्याय बी हवामानानुसार बदलते. पर्याय सी दर मिनिटाला बदलतं. हा पापण्यांचा वेग दर मिनिटाला बदलतो असं सी पर्याय म्हणतोय. आणि पर्याय डी म्हणतोय प्रत्येक कामात सारखाच असतो. आपण कोणतंही काम करा, पापण्याचा वेग केव्हाही बदलत नाही, तो सारखाच असतो. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आणि ओळ क्रमांक सांगा, कारण याचं उत्तरही उतार्यामध्ये आहे. पापण्यांच्या उघड झापीचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो?
यशस्वी बरोबर खालून चौथी ओळ म्हणते अभिनंदन यशस्वी. वैष्णवी खालून चौथी ओळ म्हणते अभिनंदन वैष्णवी. पहा त्या दोघींनाही ओळ क्रमांक सापडले आहे. वैष्णवी ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, आरती प्रीती सोनल ए उत्तर, सार्थक खटके ए उत्तर, अभिनंदन. चला चौथी ओळ तुम्हाला खालून चौथी ओळ सापडलेली आहे. वरून जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 चला खालून सोपं जात आहे तुम्हाला. वरून जर पाहिलं तर 8वी ओळ आहे, खालून जर पाहिलं तर चौथी ओळ आहे फक्त. अक्षता सानप ए उत्तर. खूप छान अक्षता, अगदी बरोबर उत्तर शोधलंस तू. ओळ क्रमांक वाचून टाकत जा, लोकांचं बघून टाकू नको. लोक आपल्याला बनवतेत उल्लू, त्यांच्या नादी लागू नका. प्रश्न दुसरा, पापण्याचे उघडझापीचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो? याचं योग्य उत्तर सर्वजणांनी टाईप करा, फक्त ताशिका करू नका. ताशिकामध्ये सहभागी होत चला. सार्थक खटके 8 वाजताचा तास नाही, आजपासून तो तास होणार नाही. मला शाळेत यायला उशीर होतो का? नंदन म्हणतोय खालून चौथी ओळ. अभिनंदन नंदन, खूप छान, योग्य उत्तर. चला प्रश्न दुसरा, पापण्याच्या उघडझापीचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो? याचं योग्य उत्तर आहे आपण करत असलेल्या कामानुसार तो बदलतो. पहा चौथी ओळ वाचू. पापण्याच्या उघडझापीचा वेग आणि कालावधी आपण करत असलेल्या कामानुसार बदलत असतो, अशी ओळ क्रमांक 4 आणि 3 यामध्ये उत्तर लपलेलं. नंदनचं ए उत्तर. सगळ्यांचं अभिनंदन, खूप छान. दुसऱ्या प्रश्नापर्यंत सर्वांचं उत्तर बरोबर अगदी. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्याची हालचाल होते? पहा अगदी सोपा प्रश्न आणि लगेच उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे. सोपा प्रश्न आणि अगदी लगेच उत्तर. तरीही उत्तर काळजीपूर्वक वाचा, उतार्यातली ओळ काळजीपूर्वक वाचा, तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. 3 पर्याय तुम्हाला अगदी सारखे दिसत आहेत. चला प्रश्न तिसरा, माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्याची हालचाल होते? ओळ क्रमांक शोधून टाका. पर्याय ए 4.2 लक्ष वेळा, पर्याय बी 42 दशलक्ष वेळा, पर्याय सी 11,500 वेळा आणि पर्याय डी 2.2 दशलक्ष वेळा. चला बघा, काही जणांचं चुकलं तरी पण. प्रशांत सी उत्तर देतोय तिसऱ्या प्रश्नाचं. कसं रे प्रशांत, सी उत्तर असेल का? वर्षात विचारलंय, दिवसात नाही. 11,500 वेळा हे दिवसात आहे. आपल्याला वर्षात विचारलंय. हुमेर ए उत्तर आणि डी उत्तर दोन्ही काळजीपूर्वक वाच, म्हणजे आपल्याला ए द्यायचे का डी द्यायचे कळल. पहा वैष्णवी सोनवणे डी उत्तर. यशस्वी बरोबर लास्ट लाईन, यशस्वी वैष्णवी आणि प्रशांत. खालून दुसरी ओळ कसं असेल प्रशांत? एक तर उत्तर चुकीचं टाकलंस आणि ओळ क्रमांकही चुकीची टाकतो. यशस्वी प्रशांत वैष्णवी यांचं खूप खूप अभिनंदन, तुमची ओळ क्रमांकही सापडली तुम्हाला. आरती प्रीती सोनल डी उत्तर. सार्थक ए उत्तर देतोय. सार्थक ए आणि डी काळजीपूर्वक वाच, म्हणजे तुला कळल. हुमेर पण ए उत्तर देतोय. चला प्रशांत सानप डी उत्तर. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. कृष्णा खाडे डी उत्तर. हुमेर डी उत्तर. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो. शेवटची ओळ जर वाचली आपण, उघड आणि एका वर्षात सुमारे 1.2 दशलक्ष वेळा हालचाल होते. शेवटची ओळ जर वाचली तर उत्तर चुकायचा काही संबंधही नव्हता. तरी बऱ्याच जणांनी 2 दशलक्ष वेळा की 2 दशलक्ष वेळा ए आणि डी मध्ये गोंधळले. पहा उत्तर काळजी वाचलं नाही, फक्त दश शब्द वेगळा आहे. दशलक्ष आणि आपल्याला उतार्यामध्ये सुद्धा दशलक्षच म्हणलेलं आहे, म्हणजे याचं डी उत्तर बरोबर आहे. अक्षता सानप डी उत्तर. खूप छान, डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान बा, तुम्ही अगदी योग्य उत्तरापर्यंत पोहोचलात. प्रश्न तिसरा, माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्याची हालचाल होते? तर पर्याय डी योग्य उत्तर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. माणूस दर टिंब पापण्याची उघडझाप करत असतो, रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल? माणूस दर टिंब
पापण्याची उघडझाप करत असतो. माणूस दर टिंब पापण्याची उघडझाप करीत असतो. पहा, इथं आपल्याला गणिताचा उपयोग करावा लागणार आहे. येथे आपल्याला गणिताचा उपयोग आहे पर्याय ओळ क्रमांक शोधून टाका. गणिताचा उपयोगाची गरज नाही. ओळ क्रमांक शोधून उत्तर टाका, जेणेकरून सर्वजण बरोबर उत्तर देतील. तुम्हीही शोधा, स्वतः शोधा, दुसऱ्याने शोधले असेल तर तीच ओळ वाचा आणि उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. यशस्वी भवर डी उत्तर. पहा, यशस्वी भवर खूप छान. काल पण गणितामध्ये तुझी योग्य गती, अगदी फास्ट गतीने गणित सोडवलेस, तुझं खूप खूप अभिनंदन. चला, गणिताच्या तासिकेमध्ये यशस्वीने तिची कमालच दाखवली काल. चला, वैष्णवी सोनवणे खालून तिसरी ओळ म्हणते. वैष्णवी, यशस्वी आणि प्रशांत, तुमचं अभिनंदन. तिघांनी ओळ क्रमांक सांगितले, तुमचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा खाडे डी उत्तर. सार्थक कटके डी उत्तर. युवराज थोरवे डी उत्तर येतं. युवराज प्रश्न क्रमांक टाकत चलत जा. प्रशांत सानप डी उत्तर. नंदन डी उत्तर. आरती प्रीती सोनल डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. खूप छान. बघा, 5 सेकंद. माणूस दर 5 सेकंदाला पापणीची उघडझाप करत असतो. जर तो सेकंदाला 5 वेळा करतो तर एका मिनिटामध्ये किती होतील मला टाईप करून सांगा. जर 5 सेकंदाला एकदा उघडझाप करत असेल तर एका मिनिटामध्ये तो किती वेळा उघडझाप करत असेल? तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा. युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये एका मिनिटात किती वेळा होईल मला उत्तर टाका. बघू किती जणांना येतंय. हा प्रश्न उत्तरामध्ये नाही, परंतु तुमचं गणितावर आधारित हा प्रश्न. 5 सेकंदाला जर एकदा करतो तर एका मिनिटामध्ये किती वेळा त्याच्या डोळ्याची पापणीची उघडझाप होत असेल? चला, उत्तर टाका. तुमच्या उत्तराची मी वाट पाहतो. बघा, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात आणि जर 5 सेकंदाला जर तो एकदा उघडझाप करतो तर एका मिनिटामध्ये किती वेळा उत्तर येईल? उमेर, चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर. तुझं अभिनंदन. चला, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्समध्ये टाका. बघू पुन्हा कुणाला गणिताचा भागाकाराचं गणित चांगलं तोंडपाठ आहे. एका मिनिटामध्ये जर 5 सेकंदामध्ये एकदा उघडझाप होते तर एका मिनिटामध्ये किती वेळा होईल? यशस्वी भवर 300. चुकीचं. चुकलं उत्तर. यशस्वी भवर, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात आणि 5 सेकंदाला एकदा उघडझाप होते तुम्हाला सर्व माहीत, परंतु कोणतं गणित करायचं, कसं करायचं हे तुम्हाला आठवणा. बघा, एका मिनिटाचे सेकंद करा. सेकंदाला 5 ने भागा. आरती प्रीती सोनल तिसरी ओळ म्हणते. अभिनंदन. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोण टाकतंय मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा. कृष्णा खाडे 30. चुकीचं. नंदन 300. चुकीचं. एका मिनिटामध्ये जर 5 सेकंदामध्ये एकदा तर एका मिनिटामध्ये किती? कृष्णा खाडे 30 उत्तर. चुकीचं. पहा, तुम्हाला एकदम सोपं गणित आहे. वैष्णवी सोनवणे 12. अगदी योग्य उत्तर. वैष्णवीसाठी अभिनंदन. खूप छान. पहा, वैष्णवीने उत्तर कसं टाकलं तिने टाईप करावा किंवा मी सांगतो. पहा, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. जर 5 सेकंदाला एकदा त्याने पापणी माणूस खालीवर करत असेल तर एका मिनिटामध्ये 60 भागिले 5 म्हणजे 5चा पाडा 60 येईपर्यंत मोजायचा आहे. मोजून पहा बरं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. आहे का नाही? 10 पर्यंत झालं. आणि परत 2, 5 1 5, 5 2 10, 50 आणि 10, 60. म्हणजे काय उत्तर आलं? 12 किंवा 12चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 12 पंचे 60. म्हणजे 60 सेकंद जर असतील तर 5 चे जर गट केले तर त्याचे 12 गट होतील सेकंदाचे. म्हणजे एका मिनिटात 12 वेळा त्याच्या डोळ्याची उघडझाप होत असेल. चला, गणिताच्या तासाला मी तुम्हाला सविस्तर शिकवतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न 5वा. वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्याची हालचाल होते? वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्याची हालचाल होते? याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. चला, उत्तर टाका. पहा, वैष्णवीने उत्तर पण टाकलं. 60 भागिले 5 बरोबर 12.
यशस्वी भवर, आरती प्रीती सोनल 12 उत्तर टाकताय, तुमचं अभिनंदन. नंदन, आपलं स्वतः करून टाकायचं, दुसऱ्याचं बघून टाकलं तर ते चुकीचं बी असू शकतं. प्रश्न 5वा, वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्याची हालचाल होते? पर्याय ए 2 वेळा, पर्याय बी 6 वेळा, पर्याय सी 8 वेळा आणि पर्याय डी 4 वेळा. पहा, एका मिनिटामध्ये वाचन करत असताना किती वेळा पापण्याची हालचाल होते? चला, 5व्या प्रश्नाचं उत्तर. वैष्णवी सोनूने बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. वैष्णवी म्हणते वरून दुसरी आणि तिसरी वळ वाचन करताना एका मिनिटात सुमारे 6 वेळा पापण्याची उघडझाप होत असते. अगदी योग्य उत्तर वैष्णवी सोनवणे, तुझं उत्तर अगदी योग्य. दुसरी व पहिली ओळ नाही, दुसरी व तिसरी ओळ आहे. दुसरी व पहिली नाही, दुसरी व तिसरी ओळ. वैष्णवीची ओळ क्रमांक चुकली आहे. प्राशांनी तिचंच बघून टाईप केलंय, दुसरी आणि पहिली ओळ. उलट कसं होऊ शकतं? उलट वाचतो का आपण मराठीमध्ये? भाषामध्ये उलट चलतो का खालून वर? चला, 5व्या प्रश्नाचं उत्तर. हुमेर, नुसता प्रश्न क्रमांक टाकलाय 4, उत्तर टाक. कृष्णा खाडे सेकंड लाईन. नंदन बी उत्तर 6 वेळा. बघू कोणाचं बरोबर येत आहे. आरती प्रीती सोनल डी उत्तर 4 वेळा. तुम्ही कदाचित ओळ वाचली नसेल. आरती प्रीती ओळ वाचून उत्तर टाका. यशस्वी भवर सेकंड आणि थर्ड लाईन म्हणते अभिनंदन यशस्वी, खूप छान. चला, तुम्ही दुसरी आणि जर तिसरी ओळ वाचली तर तुमचं उत्तर चुकणार नाही, म्हणजे चुकीचं उत्तर येणार नाही. नंदन थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन तुझं. आरती प्रीती सोनल बी उत्तर. आता कसं उत्तर बरोबर आलं? आधी कशामुळे टाकलं होतं? लोकांचं बघून टाकलं होतं का? डी 4 वेळा. 4 वेळा जर उघडझाप झाली तर आपले डोळे सुद्धा सुजते नाही, लाल होते, लाल. जर लवकर उघडझाप झाली नाही, आपल्याला डोळ्याने दिसणार सुद्धा नाही काही दिवसांनी, तर आंधळे होतो ना आपण टपक्यात. प्रश्न 5वा, वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्याची हालचाल होते? योग्य उत्तर पर्याय बी 6 वेळा. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पहा, याही उत्तरात तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतले. काही जण फक्त सुरुवातीला उत्तर न वाचता टाकल्यामुळे चुकले होते. नुसतं पर्यायाकडे बघून उत्तर टाकणं अगदी चुकीचं. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये आहे त्या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये शोधणं खूप गरजेचं, आणि ज्या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये नाही त्या प्रश्न व्याकरणावरचे, आकलनावरचे, त्याचं उत्तर आपल्या मनाने टाईप करायचं. चला, 5व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. उमेर बी उत्तर, तुझंही अभिनंदन. अगदी 10 पैकी 10 गुण घेतले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 174 येथे पूर्ण केला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. त्या लिंकचा वापर करून युट्यूब चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच आपण लाईव्ह शिका करू शकू. चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप उपयुक्त शिका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचे फायदे मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितले. टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं, जेणेकरून सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. थँक्यू सो मच. चला, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.